परस्पर संमतीने डिवॉर्स, ज्याला आपण म्युच्युअल कन्सेंट डिवॉर्स असंही म्हणतो, अशा प्रकारचा डिवॉर्स फाईल करतावेळी आपल्याला कमीत कमी 1 वर्षाचं सेपरेशन दाखवावं लागायचं. म्हणजे साधारणतः लग्न झाल्यापासून आपण 1 वर्षापर्यंत असा डिवॉर्स फाईल करू शकत नव्हतो. दिल्ली हायकोर्टाच्या नवीन डिसिजनमध्ये जर पार्टीजना त्यांच्या नात्यामुळे, त्यांच्या एकत्र राहण्यामुळे खूप जास्त त्रास होत असेल तर जे 1 वर्षाचा पिरियड आहे तो सुद्धा विवप करता येऊ शकतो. कोर्टाकडे ही पॉवर आहे. अशा प्रकारची जजमेंट आहे. आधी परिस्थिती अशी होती की फायलिंग झाल्याच्या नंतर 6 महिन्यापर्यंत तुम्हाला थांबावं लागायचं. त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाचे काही डिसिजन्स होते की तो 6 महिन्याचा पिरियड सुद्धा विवप केला जाऊ शकत होता. मी स्वतः वैयक्तिक बऱ्याच केसेसमध्ये तो 6 महिन्याचा पिरियड विवप केलेला आहे. आता जो आधी 1 वर्षाचा पिरियड होता तोही विवप करण्याबद्दल काही जजमेंट्स आपल्याकडे आहेत. अशा प्रकारे आपण म्युच्युअल कन्सेंटच्या डिवॉर्समध्ये अप्रोच घेऊ शकतो. त्या दिल्ली हायकोर्टाच्या जजमेंटबद्दल तुम्हाला जर काही एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता.